औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील गुरु नानक चौकामध्ये मी सध्या उभा आहे आणि पाठीमागं तुम्ही पाहताय युनिटी ग्रुप नावाचं एक कार्यालय आहे, ज्या ठिकाणी फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफीचं साहित्य ठेवण्यात येतं आहे. आणि जे व्हिडिओग्राफर्स फोटोग्राफर्स दोघं तिघा जणांनी हे जे कार्यालय या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, त्या ठिकाणी लग्नाचे व्हिडिओ कॅसेट जे असते, जे व्हिडिओ असते ते एडिटिंग करण्याचं या ठिकाणी कार्य चालत असतंय. आपल्या स्वतःचे लाखो रुपयांचे कॅमेरे आणि कॉम्प्युटर या ठिकाणी रात्रभर ठेवलेले असतात आणि दिवसा काम चालत असतंय. मात्र आज मध्यरात्री म्हणजे शनिवारीच्या रात्री 2 वाजेपासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत या ठिकाणी धाडसी चोरी घटना घडलेली आहे. आणि हे चोरी कशा पद्धतीने घडलेली आहे आणि या दुकानाचं काय काय साहित्य चोरीला गेलं आहे ते अधिक माहिती घेण्यासाठी आमच्याकडे या दुकानाचे चालक आणि मालक आहेत आरिफ काझी. यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्यांचे कुठले साहित्य चोरीला गेलेत आणि नेमकं त्यांना ही घटना कधी उघडकीस आलेली आहे. काय सांगाल, तुमच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती कधी कळाली तुम्हाला? सकाळी 9:30 वाजता आमच्या एका पार्टनरचं मला कॉल आलं, भैया दुकानात चोरी झालेली आहे म्हणून. तर मी आलो, बघतो तर काय रात्री एक ऑर्डर संपून जे आहे ना, सोनीचं मिररलेस कॅमेरा जे आहे ना एक ठेवलेलं ते, आणि 4 कॉम्प्युटर, त्यामधलं जे आहे ना मदरबोर्ड, ग्राफिक्स कार्ड, रॅम आणि हार्ड डिस्क, एवढं सगळं साहित्य पूर्ण चोरीला गेलेलं आहे. किती रक्कम अंदाजित आहे त्या किमती? कॅमेरा तर आता परवात म्हणजे घेतलेलं जे आहे ना 3 लाखाचं कॅमेरा आहे सोनीचं, आणि ते 4 PCचं मिळून कमीत कमी जे आहे ना 2 ते 2.5 लाखापर्यंत ते मुद्देमाल आहे. ते काय कॅमेरा 3 लाखाचा आणि कॅमेरा 3 लाखाचं, हो 5-6 लाखापर्यंत आहे हे सगळं माल. कशी चोरी झाली असं वाटतं? तुमचं दरवाजा वगैरे शटर उचकटलंय का काय नेमकं? नाही, मागच्या दरवाजापासून जे आहे ना ते उचकटून त्याने हात घालून लॉकची चावी उघडून आत प्रवेश केला. सगळं पूर्ण सिस्टमॅटिक बसून जे आहे ना सगळं साहित्य पूर्ण उघडून जे हातात आलं ते सगळं पूर्ण घेऊन, बॅग होती तर ती बॅग पूर्ण रिकामी करून त्यामध्ये सगळं पूर्ण साहित्य घालून जे आहे ना जसंच्या तसं पूर्ण दरवाजा मागचा उघडा ठेवूनच निघून गेलेला आहे. तर कोणावर संशय वगैरे आहे का? नाही, असं व्यक्ती वगैरे असू शकतो का? असं काही नाही, पण आतलंच असेल. कारण काय त्याला पूर्णपणे म्हणजे माहिती असलेलाच माणूस आहे तो. कारण काय एवढं पूर्ण करणं म्हणजे सगळं सिस्टमॅटिक पूर्ण त्यांनी काम करून गेलेलं आहे. प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे की पूर्ण म्हणजे सहकार्य करून आम्हाला पूर्ण एकदम साहित्य मिळवून द्यायचं प्रयत्न करावा बस. या घटनेची माहिती यांच्यामार्फत सुरुवातीला 112 नंबरवर कॉल करून देण्यात आली. त्यानंतर यांना सदर बाजार पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल झाल्यानंतर स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी लकडे साहेब या ठिकाणी घटनास्थळी आत्ताच भेट दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबची टीम या ठिकाणी घटनेचा पूर्ण सखोल तपास करीत आहेत आणि अधिक माहिती जी आहे ते पोलिसांमार्फत नक्कीच देण्यात येईल. मात्र सध्या तरी या फोटो स्टुडिओग्राफीच्या दुकानामध्ये तब्बल 5 ते 6 लाख रुपयाचा ऐवज चोरी गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात धाडसी चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. काही ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने दुचाकी देखील चोरीला जात आहेत. तर याच पद्धतीने या ठिकाणी चोरी झाल्याने पोलिसांसमोर एक मोठं आव्हान देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. जौर सय्यद सह इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.